स्वागत आहे तुमचं खमंग मराठी या चॅनलमध्ये. चला तर आज बनवूया मस्त पुडाची करंजी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. मी या वाटीने 1 वाटी रवा घेतलाय. छोट्या वाटीने खोबरं घेतलेलं आहे. नंतर एक 15-20 किसमिस, बदाम, काजू आणि खसखस. आता आपलं सारणासाठीचा रवा पण मस्त तुपामध्ये भाजून झालाय. हे काजू बदाम हे मिक्सरला बारीक करून घेऊ आणि याच प्रमाणात 1.5 वाटी साखर आणि 3-4 विलायची मिक्सरला फिरून साखरेची पावडर करून घेऊ. सारणाचं साहित्य आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण करंजीचा रवा मळून घेऊया. तर या मोठ्या वाटीने मी 1 वाटी रवा घेतलाय. त्यात मोहन म्हणून 1-2-3 चमचे तूप, थोडस मीठ, दूध घेत अर्धा वाटी, पण आपण लागेल तसंच मळणार आहे दुधात. करंजाचं बाहेरच्या आवरणाचं आपलं हे गोळा मळून तयार आहे. चुकणार नाही. 3-4 विलायची आणि 1.5 कप साखर, खोबरं, काजू बदाम आणि खसखस हे सर्व टाकून घेऊ बारीक केलेलं. 4 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतले. त्यात आता तूप टाकून घेऊ. हा असा आपला साठा तयार झालाय. साठा लावून घेऊ सगळीकडून. साठा लावून घेऊ. साठा लावून घेऊ. तयार आहेत आपल्या पुडाच्या करंजा. तुम्ही पण ट्राय करून बघा या पद्धतीने. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा.